वाशिममध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात मोर्चा। अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या विरोधात आझाद समाज पार्टीने वाशिम शहरात मोर्चा काढला। आंदोलनकर्त्यांनी सरकारवर जातींत फूट पाडण्याचा आरोप केला। बदर समितीचा अहवाल जाहीर होईपर्यंत पुढील कार्यवाही थांबवावी अशी मागणी करण्यात आली। मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे। सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व्हावा असा निर्णय दिला आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने करण्याचं ठरवलं, तसा निर्णय घेतला आणि म्हणून हा एससी मधल्या आरक्षणाचं उपवर्गीकरण कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ नये, ते रद्द व्हावं यासाठी आज 29 जून 2026 रोजी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये आपण आज आझाद समाज पार्टी कांशीरामच्या वतीनं वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि या मोर्चाच्या निमित्तानं प्रामुख्यानं आझाद समाज पक्षाच्या वतीनं वाशिममध्ये पूर्ण नोकरदार वर्गामध्ये याचे पॉम्पलेट्स आपण वाटले होते आणि तशाच पद्धतीचं आवाहन आपण जिल्ह्यातल्या नोकरदार वर्गाला केलं होतं। कारण या निर्णयाचा सर्वात मोठा प्रभाव हे समाजातल्या नोकरदार वर्गावर होणार आहे आणि म्हणून त्यांनी या मोर्चामध्ये त्यांच्या परिवारांनी मोठ्याच प्रमाणात या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आपण पक्षाच्या वतीने सुरुवातीला केलं होतं। परंतु आपण पाहतो समाजावर होणारे अन्याय अत्याचार असतील, बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना असेल, ज्या ज्यावेळी मोर्चे आंदोलन केल्या जातात त्यावेळी गोरगरीब लोक रस्त्यावर येतात आणि आज सुद्धा लढाई जरी नोकरीवाल्यांची असली तरी जिल्ह्याभरातून हजारो समाजामधले गोरगरीब लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले। परंतु आपण जे आवाहन केलं होतं की नोकरदार वर्ग जर या मोर्चामध्ये सहभागी झाला तरच हा मोर्चा आपण कलेक्टर कार्यालयापर्यंत नेणार आहोत, अन्यथा या मोर्चाचा समारोप आपण जाग्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर करणार आहोत। आज नोकरदार वर्ग या मोर्चामध्ये सहभागी झाला नाही, परंतु गोरगरीब लोक हजारोच्या संख्येनं या मोर्चामध्ये आले आणि आपण जे बोलतो तेच आपण करत असतो। आपण सांगितलं होतं की नोकरीवाले लोक आले तरच जागेवरून मोर्चा पुढे नेऊ, अन्यथा जागेवर समारोप करण्यात येईल। नोकरीवाले लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले नाही, त्यामुळे या मोर्चाचा समारोप आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर केला आणि जे काही आपली फॉर्मॅलिटी असते त्या निमित्तानं हे वर्गीकरण रद्द व्हावं अशा पद्धतीचा निवेदन कलेक्टरला देण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो आणि ह्या आरक्षणाचं वर्गीकरण रद्द व्हावं अशी मागणी या निवेदनामधून आपण कलेक्टरकडे केलेली आहे। राज्य सरकारकडे कलेक्टरच्या मार्फत तशा पद्धतीचं निवेदन आज आपण पाठवलेलं आहे।